नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशन. मी आहे निकिता लांडगे. तुम्हाला 10वीचा पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन हा एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर या चॅप्टरमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन फोर्सचा शोध कोणी लावला आणि त्यात एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर या चॅप्टरमध्ये 7 असे पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला पेपरमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर सगळ्या पेपरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असा लॉ म्हणजे केपलर्स लॉ हा प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट नोट्स आहे. केपलर्स लॉ कसा लिहायचा हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर एक्सलेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ हे पण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ही कशी लिहायची ही पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. फ्री फॉल्स सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स, डिस्टिंग्विश बिटवीन सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स अँड शॉर्ट नोट विचारले जातील याबद्दल तुम्हाला. तर हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. सेकंड, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे कसं लिहायचं. परत इस्कॅप्स वेलोसिटी हे कसं लिहायचं. हे असे 7 पॉईंट्स तुम्हाला कसे लिहायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने क्लिअर करून सांगणार आहे. पहिला पॉईंट आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन या पॉईंटमध्ये आपल्याला शिकायचं आहे ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावलेला आहे. तर ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला आहे द ग्रेट सायंटिस्ट आयझॅक न्यूटन यांनी शोध लावला. ओके, तर एके दिवशी काय झाले, आयझॅक न्यूटन सर एका बागेत बसलेले होते. तर ॲपलच्या झाडाखाली बसलेले असताना एक ॲपलचं फळ त्यांच्या डोक्यावरती पडलं आणि ते खाली पडलं. तर त्यांच्या डोक्यात असा प्रश्न आला की वाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. का त्या व्हर्टिकलीच का पडलं, इकडे काय नाही पडलं, इकडे का पडलं नाही, इकडे का पडलं नाही. तर खूप असा अभ्यास विचार नंतर द आयझॅक न्यूटन यांनी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये असं सांगितलं की अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड इटसेल्फ, म्हणजे पृथ्वी ही ॲपलला स्वतःकडे खेचते. तर ती व्हर्टिकलीच का असं त्यांना वाटलं. तर मग आपण द डायरेक्शन सेंटर ऑफ द अर्थ, द डायरेक्शन ऑफ दिस अट्रॅक्टिंग फोर्स मस्ट बी टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे तो जो फोर्स हा जो फोर्स आहे ॲपलला लावलेला, तर तो फोर्सचं डायरेक्शन सेंटर हा जो ॲपल आहे आणि सेंटर ऑफ द अर्थ आहे. तर हा पॉईंट जॉईन केल्यानंतर इट्स इट व्हर्टिकल. ओके, आणि ॲपल आणि सेंटर ऑफ द अर्थ ही लाईन स्ट्रेट लाईन आहे. येस ऑर नो? येस. ओके, डायरेक्शन फ्रॉम therefore vertical direction from the apple to the center of the earth is the vertical direction. तर हा वर्टिकल सेंटर ऑफ द अर्थला अटॅच झाल्यानंतर स्ट्रेट लाईन नंतर व्हर्टिकल डायरेक्शनला येतो, म्हणूनच therefore the apple falls vertically. आता आपण नेक्स्ट टॉपिक उद्या बघू. थँक्यू.